तर आज लक्षात आलं असेल की आपण 11वीच्या चॅप्टर मधील पहिला युनिट घेणार आहोत. युनिट्स अँड मेजरमेंट मधला पहिला युनिट. च्या युनिट मधला पॉइंट आहे पॅरालॉक्स मेथड. पॅरालॉक्स मेथड. आता पॅरालॉक्स मेथड तुम्हाला समजण्यासाठी एक छोटं उदाहरण आहे. लक्षात घ्या की पॅरालॉक्स मेथड काय आहे. पॅरालॉक्स मेथड समजण्यासाठी तुम्हाला एक जनरल सांगतो की आपण काय करायचं. एक हात असा समोर करायचा आणि दुसऱ्या हाताने आपला एक डोळा बंद करायचा आणि हाताकडे नीट ऑब्झर्वेशन करायचं आणि परत हा डोळा बंद करायचा आणि हाताकडे परत ऑब्झर्वेशन करायचं. तर याच्यावरून तुम्हाला लक्षात येईल की आता आपण काय केलेलं आहे की एक आपला डोळा हा आहे आणि दुसरा हा आहे आणि इथे आपण काय केलेलं आहे, हात धरलेला आहे. ठीक आहे. हा हात धरल्यानंतर ज्यावेळेस आपण हा डोळा ओपन करू त्यावेळेस या हाताची पोझिशन या ठिकाणी असणार आहे. पण ज्यावेळेस आपण हा डोळा बंद केल्यानंतर हाताची पोझिशन कदाचित इथे असू शकते. बरोबर आहे की नाही. तर मग आता हे जे आहे काय म्हणता येईल त्याला की जे दोन ऑब्जेक्ट आहेत किंवा मग आपण जे डोळे कन्सिडर केलेले आहे तर त्या कन्सिडर केलेल्या डोळ्यामध्ये जो आहे हा जो इफेक्ट तुम्हाला जाणवत आहे की या पॉइंट वरून हाताची पोझिशन या पॉइंटला जाते किंवा मग हाताची पोझिशन चेंज होत राहते. तर ह्या हाताच्या पोझिशनच्या चेंज होण्याला आपण काय म्हणतो, पॅरालॉक्स मेथड म्हणतो. म्हणजे पॅरालॉक्स इफेक्ट आहे. पॅरालॉक्स मेथड म्हणण्यापेक्षा पॅरालॉक्स इफेक्ट आहे. मग पॅरालॉक्स मेथड जी आहे आपल्याला डिटेल मध्ये समजून घेण्यासाठी आपण काय करणार आहोत की आपण एक दोन ऑब्जेक्ट घेणार आहोत. एक 2 मिनिटं. ठीक आहे. तर अगोदरच मोडून टाकलं मी. एक आपण सिंपल पॉइंट वाईज जाऊयात की आपण काय केलंय या ठिकाणी E1 हा पॉइंट घेतलेला आहे आणि या ठिकाणी आपण E2 पॉइंट घेऊ द्या. आता E1 आणि E2 पॉइंट हा कशासाठी, हा आहेत आपले डोळे कन्सिडर करूया. मग या ठिकाणाहून जो E1 E2 पॉइंट कन्सिडर केलेला आहे आणि या ठिकाणी आहे P हा पॉइंट आहे. ठीक आहे. तर हा जो ऑब्जेक्ट आहे आणि हे जे E1 E2 पॉइंट आहेत तर आपण यांना काय करूयात, ऑब्झर्वर कन्सिडर करूयात. आणि हा एक पॉइंट आपण जो आपण या ठिकाणाहून पाहणार आहोत. तर पहिल्यांदा काय करायचं की आपण या ठिकाणाहून पॉइंट वरून आपण पाहणार आहोत. तर E1 आणि E2 पॉइंट ह्याच ऑब्जेक्टची P आपण ऑब्जेक्ट कन्सिडर केला आहे. P च्या जागी आपण ऑब्जेक्टला O धरूयात आणि या ठिकाणाहून जे ऑब्जेक्ट धरलेला आहे O, तर E1 या ठिकाणाहून जर का ऑब्जेक्टची पोझिशन बघितली आणि E2 वरून जर का बघितली आणि ही जर का चेंज होत असेल तर याला पॅरालॉक्स इफेक्ट म्हणतात. मग आता याचं डेफिनेशन काय सांगणार, अन अपॅरंट चेंज फ्रॉम द पॉइंट E1 and E2 of the object O is called as parallax effect. Is called as parallax effect. म्हणजे आता याच्यामध्ये काय, apparent change in objects from the observer E1 and E2
मिनिटासाठी. तर आपण E1 आणि E2 ऑब्झर्वर घेतलेले आहेत आणि O हा पॉइंट घेतलेला आहे ज्या ठिकाणी आपण आपल्याला ह्या पॉइंटची पोझिशन बघायची आहे. तर आपण काय म्हणणार आहोत की ॲट द अपरंट चेंज इन द पोझिशन of the object, apparent change in the position of the object from the point E1 and E2 or from the observer, from the change in position of the observer is called as parallax method. Parallax method ची काय आहे की ह्या ऑब्झर्वरची जी ह्या ऑब्जेक्टची जी पोझिशन आहे ज्या ठिकाणी आपण E1 आणि E2 जे ऑब्झर्वर घेतलेले आहेत म्हणजे या ठिकाणी ऑब्झर्व केला या ऑब्जेक्टची पॉइंट आणि या ठिकाणी ऑब्जेक्ट ची पॉइंट्स ऑब्झर्व केलेली आहे. तर याची जी पोझिशन आहे अचानक अपरंट चेंज इन द पोझिशन ऑफ द ऑब्जेक्ट फ्रॉम द ऑब्झर्वर पोझिशन ऑफ द ऑब्झर्वर इज कॉल्ड ॲज पॅरालॅक्स मेथड. म्हणजे या ठिकाणी ऑब्झर्वरची जशी पोझिशन चेंज होईल तर तुमच्या ऑब्जेक्टची पोझिशन चेंज होणार आहे. याला काय म्हणतात पॅरालॅक्स मेथड म्हणतात. आता मग आपण काय केलंय की पॅरालॅक्स मेथड घेतलेली आहे. पॅरालॅक्स मेथड म्हणजे सरळ सरळ E1 आणि E2 हे दोन ऑब्झर्वर घेतलेले आहेत 1 आणि 2 आणि ऑब्जेक्टची पोझिशन ही या ठिकाणी घेतलेली आहे. तर मग या ठिकाणाहून ऑब्जेक्टची पोझिशन जर का काढायची झाली तर आपल्याला ह्या दोन ऑब्झर्वरचे जे पॉइंट्स आहेत ते कनेक्ट करावे लागतील आणि या ठिकाणाहून मग आपल्याला जो अँगल मिळेल त्या अँगलला काय म्हणता येईल आपल्याला पॅरालॅक्स अँगल. हा जो अँगल आहे तो पॅरालॅक्स अँगल आहे. त्यामुळे आपल्याला फर्स्टली काय कॅल्क्युलेट करावं लागेल. आपल्याला फर्स्टली कॅल्क्युलेट करायचंय की ऑब्जेक्टचं डिस्टन्स आहे. आता आपण जनरली काय करतो की ज्यावेळेस आपण हाताचं डिस्टन्स मोजलं हे स्मॉल डिस्टन्स आहे पण आपण लार्ज डिस्टन्सवर ज्यावेळेस जाऊ तर लार्ज डिस्टन्सवर जाताना ह्या दोन ऑब्जेक्टला जर का हे केलं या दोन ऑब्जेक्टची जर का आपल्याला म्हणजे हे डिस्टन्स जर का ऑब्जेक्टचं डिस्टन्स ऑब्झर्वर पासून माहित करायचं असेल तर मग आपल्याला ह्या दोन्ही मधील डिस्टन्स घ्यावं लागतं आणि याला कनेक्ट करून ह्याचा डायमीटर घ्यावं लागतं D आणि अँगल घेतलेला आहे पण थीटा आणि ह्या जे डिस्टन्स आहे पॉइंट E1 आणि E2 पासून ऑब्जेक्टचं डिस्टन्स आहे तो आपण कॅपिटल D ने घेऊया. ठीक आहे. त्यामुळे आपल्याला काय जो डिस्टन्स मोजायचा आहे कोणता डिस्टन्स घ्यायचा आहे D चा डिस्टन्स मोजायचा आहे. तर आपल्याला आपण काय करणार आहोत की पॉइंट्स पासून ऑब्जेक्टचं डिस्टन्स घ्यायचं आहे तर D कसं घेणार तर आपण ह्या दोन पॉइंट्स मधून जे डायमीटर घेतलेलं आहे ऑब्जेक्टचं या जे प्लॅनेटचं डायमीटर घेतलेलं आहे. आता आपण लार्ज डिस्टन्सवर ज्यावेळेस मोजतो त्यावेळेस आपण याला काय करू या ठिकाणी आपण अर्थ कन्सिडर करणार आहोत आणि या ठिकाणी आपला जो आहे तो आहे सन जो की स्टार आहे. तर या ठिकाणी आपण काय करणार आहोत लार्ज डिस्टन्सवर आपण मोजणार आहोत. तर लार्ज डिस्टन्सवर मोजताना काय घ्यावं लागेल आपल्याला या ठिकाणी आपण घेतलेलं आहे सन आणि अर्थ मधलं डिस्टन्स. युनिव्हर्स मध्ये असे वेगवेगळे जे स्टार्स आहेत प्लॅनेट्स आहेत तर त्यांचं डिस्टन्स आपल्याला मोजताना या ठिकाणाहून जो डिस्टन्स आहे तो जर काय कॅल्क्युलेट करायचा झाला तर मग स्मॉल d डिवाइडेड बाय थीटा याद्वारे मोजता येईल. ठीक आहे. आता मग हा झाला डिस्टन्स फ्रॉम द अर्थ टू द सन. ठीक आहे. मग आता आपण काय करणार आहोत की याचं जो स्टार्सचा डायमीटर आहे डायमीटर मोजायचं झालं तर कसं डायमीटर मोजणार आहोत. आता हा डिस्टन्स मोजला की नाही. ठीक आहे. आता हा D आहे इथून हा डिस्टन्स कॅल्क्युलेट डायरेक्टली आपण इथून हा डिस्टन्स कॅल्क्युलेट होणार. तर मग आपण डायमीटर मोजायचं आहे D इज इक्वल्स टू कसं मोजणार अँगल थीटा कॅपिटल D. आता D हे आपण रेडियस घेणार आहोत डायरेक्टली. मग या ठिकाणाहून जो पॉइंटचा D आहे तो डायरेक्टली रेडियस घेणार आहोत. अशा प्रकारे आपण
जो पॅरालॅक्स मेथड आहे, पॅरालॅक्स मेथडचा आपण जे काही डिस्टन्स आहे, जे काही स्टार्सचं डिस्टन्स आहे, प्लॅनेटचं डिस्टन्स स्टार पासून, ते एक मोजणार आहोत. पॅरालॅक्स मेथड मध्ये मी अशा प्रकारे लार्ज डिस्टन्स आणि पॅरालॅक्स डायमीटर हे कॅल्क्युलेट करू शकता. Now in a parallax method we can calculate the large distance such as distance of a planet from a star, and this distance we cannot measure directly, thus we can use the method parallax as we say before this point. So now the first you can hold your hand in front of you as look at with your left eye closed, and then you can observe your hand when you can close your right hand. So this is effect when the observer change in this effect is now we can see that your hand position is changed. So this position change in position is this like effect, the position of hand changing, this effect is called as parallax effect. So you can define as the parallax effect as the first we consider the 2 points like as your eyes and the objects from this distance of the object O. You can firstly change in position of the object from your eyes is a parallax method, is a parallax effect, and the apparent change or apparent change in the position of an object due to change in the position of the observer is called as parallax method. यानी कि this observer, we change the position of the observer, then the observer position changing, the object position also changing, is called as parallax method. Now the parallax method we can calculate the diameter or the distance from the planet, the distance of the planet from the star. Thus we consider the earth as a planet and star considered as sun. Then the distance we can calculate, we can take a point A and point B on the earth and connected it. This point A and B is now we can say the diameter of the earth. Now the distance from the A and B, A and S and B, S and B and A and S, we can calculate, and its distance considered as a D. Then the angles obtained by ASB is called as theta. We can consider angle theta as ASB, subtended angle is called as parallax angle, and the distance from this D to O we can calculate directly as D is equals to small d divided by theta, or we can calculate the diameter. We can calculate the diameter of the earth as
small d is equals to theta d, where the d is the distance from the earth to the star, and we can say this distance is the radius of these 2 points of the distance d, and theta is the angle subtended by this parallax method is called as parallax angle. Now this is the method, we can say the parallax method. We measure the large distance from the earth to the any planet, from the earth to the any objects